सदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। शुक्ल ध्यानाचं प्रकरण बघतोय आपण। त्याच्यामध्ये शुक्ल ध्यान कोणाला होतं त्याच्यासाठी कंडिशन सांगितले। शुक्ल ध्यान कोणाकोणाला होतं तर एक तर सांगितलं आर्यखंड आणि म्लेंछ खंड आहे तर कर्मभूमीतच होणार, भोगभूमीमध्ये शुक्ल ध्यान होत नाही का हो? कर्मभूमी जीवांमध्येच शुक्ल ध्यान होतं, भोगभूमी जीवांमध्ये होत नाही का बरं? का मी काय विचारले सांगा सोनल? कर्मभूमी जीवांमध्येच शुक्ल ध्यान होतं, भोगभूमी जीवांमध्ये का नाही होत? कारण शुक्ल ध्यानाचं गुणस्थान 8 ते 14 आहे आणि भोगभूमीमध्ये 4थ्या गुणस्थानाच्या वर जीव पुरुषार्थ करू शकत नाही, संयमी नाहीत कोणी भोगभूमीमध्ये। त्यामुळे तिथं सांगितलं भोगभूमीत शुक्ल ध्यान नाही, कर्मभूमी मनुष्यांमध्येच शुक्ल ध्यान दिसून येतं। त्याच्यामध्ये पण कर्मभूमीमध्ये 2 टाईप्स, कुठले? आर्यखंड आणि म्लेंछ खंड। तर आर्य जीवांमध्येच शुक्ल ध्यानाची पात्रता आहे। म्लेंछ खंडात जे असणारे जीव आहेत ते सुद्धा असंयमी आहेत किंवा तर सांगितलं म्हणून की आर्य खंडातील जीवांनाच, जे आर्य आहेत, आर्यखंडज म्हणा जाऊ, आर्यखंडातील जीवांनाच शुक्ल ध्यानाची पात्रता आहे। जे म्लेंछ खंडातले जीव आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा तशी योग्यता नाही। दुसरी कंडिशन सांगितलं मुनी हवेत। मुनी हवेत। अजून थांबा की कुठं होतं हे चाललंय ना, म्हणजे आर्यखंडामध्येच मुनी होण्याची पात्रता आहे, त्यामुळं म्लेंछ खंडातल्या जीवांना तिथे होणार नाही। पण ह्याच्या पुढं अजून कधी होणार तर चतुर्थ काळ। आर्यखंडात सुद्धा कधी होणार तर चतुर्थ काळामध्येच होणार, बाकी अन्य काळामध्ये शुक्ल ध्यान होण्याची योग्यता नाही। काय म्हणले मी? शुक्ल ध्यान कुठल्या कुठल्या जीवाला होतं ह्याच्यासाठी कंडिशन सांगतोय। कर्मभूमी आणि भोगभूमीमध्ये नियमाने कर्मभूमीच्यांनाच होणार, कारण संयमाची पात्रता त्यांच्याच ठिकाणी आहे। कर्मभूमीमध्ये पण आपण बघतो 5 म्लेंछ खंड आणि 1 आर्यखंड आहे, तर त्याच्यामध्ये नियमाने आर्यखंडवाल्या जीवांनाच शुक्ल ध्यानाची पात्रता आहे। म्लेंछ खंडामध्ये कुठली भूमी आहे? म्लेंछ खंडामध्ये कर्मभूमी आहे का भोगभूमी आहे? चतुर्थ काळासारखी रचना आहे ना? आणि तिथं बहुतेक हीनाधिकता नाही आहे, सेम कॉन्स्टंट आहे असं काहीतरी वाचलेलं आपण। म्हणजे जसं आयु घटती वाढती तसं नाही वाढणार, किंवा तुमचं काय म्हणतात उंची वगैरे असं काय त्याच्यामध्ये रेंज नाही आहे, सेम आहे असं काहीतरी तिथं सांगितलं गेलं। तर आर्यखंड जीवांनाच संयमाची आणि त्यामुळं शुक्ल ध्यानापर्यंत जाण्याची पात्रता आहे। आर्यखंडामध्ये पण 6 काळांचं परिवर्तन आहे, त्यामध्ये फक्त चतुर्थ काळामध्येच मोक्षाला जाण्याच्या योग्य पुरुषार्थ जीव करू शकतो, त्यामुळे तिथंच शुक्ल ध्यान। अवसरपणीचा 4था काळ, उत्सर्पणीचा 3रा काळ असं घ्यावं लागेल। बरं ठीक आहे, तसं समजून घ्या। म्हणजे आता आपण म्हणतो चतुर्थ काळामध्येच मोक्षाला जाण्याची योग्यता आहे, त्या अपेक्षेने आपण इथं चतुर्थ काळ घेतलाय। आता जो काळ जसा आहे त्याच्या अनुसार समजून घ्या। तर चतुर्थ काळामध्येच शुक्ल ध्यानाची पात्रता। अजून पुढं काय म्हटलं मग? चतुर्थ काळामध्ये पण सगळे जीव आहेत चारी गतीचे, म्हणजे चारी गती नाही म्हणायचं, आता देव आणि नरकांमध्ये तर काळाचं परिवर्तन नाही आहे। मनुष्य आणि तिर्यंचे सगळे जीव आहेत, पण फक्त मनुष्यांनाच पात्रता आहे की ते
शुक्ल ध्यान करतील त्या मनुष्यांमध्ये पण फक्त संज्ञी पंचेंद्रिय ते तर झालंच की, पण जे भावलिंगी मुनिराज आहेत, जे 7व्या गुणस्थानाच्या वर म्हणजे 8व्या गुणस्थानापासून पुढचे जे जीव आहे मुनी आहेत त्यांच्यामध्येच शुक्ल ध्यान त्यांच्यामध्येच दिसून येतं असं. अजून काय सांगायचं? 8व्या उत्तम सहनती. हां, त्या 8व्या गुणस्थानवरती 8व्या गुणस्थानामध्ये तेच जाणार ना. आता नुसतं मुनिराज घ्यावं लागेल इथं. मनुष्यांमध्ये पण सगळ्या मनुष्यांना नाही तर जे भावलिंगी मुनिराज आहेत त्यांच्याच ठिकाणी ज्यांना उत्तम सहन आहे ते उत्तम सहन. हां, तर भावलिंगी मुनिराजांमध्ये सुद्धा ज्यांच्या ठिकाणी तुम्हाला दिसत नाही ना बोलवायचं, ज्यांच्या ठिकाणी उत्तम 3 सहनन आहेत त्यांच्याच ठिकाणी शुक्ल ध्यानाची पात्रता आहे. कारण 8व्या गुणस्थानाच्या वर कोण चढणार ज्यांच्या ठिकाणी हे उत्तम सहनन दिसून येणार किंवा शुभ सहनन असणार. ज्यांना द्वितीयोपशम सम्यक्त्व किंवा शाईक सम्यक्त्व तर ज्यांच्या ठिकाणी म्हणजे असे उत्तम सहननवाले पण अनेक भेटतील, पण ज्यांनी सांगितलं चारित्र मोहाचा उपशम केलाय किंवा क्षय केलाय अशा त्या जीवांनाच शुक्ल ध्यानाची पात्रता आहे. म्हणजे उपशम द्वितीयोपशम सम्यक दृष्टी किंवा क्षयिक सम्यक दृष्टी समजून घ्या. शुक्ल ध्यानाची पात्रता कोणाकोणामध्ये आहे ह्याच्यासाठी आपण हे बघितलं. काय शंका ह्याच्यामध्ये? तर कुठलं ध्यानाचं प्रकरण चाललंय आपलं? सूक्ष्म क्रिया अप्रतिपाती. म्हणजे कुठलं ध्यान आहे ते? तिसरं शुक्ल ध्यान आहे. द्वितीयोपशम सम्यक दर्शन असतं ना, कुठं असतं? श्रेणीमध्ये 8व्या गुणस्थानापासून एकतर द्वितीयोपशम सम्यक दर्शन असेल किंवा क्षयिक सम्यक दर्शन असेल. त्यामुळं अशी पात्रता असणारा जीवच शुक्ल ध्यानाला प्राप्त होऊ शकतो. मग जरी तो उपशम श्रेणी चढला तरी सुद्धा पहिलं शुक्ल ध्यान आहे आणि त्यातून घसरेल तर पुन्हा जेव्हा क्षपक श्रेणी मांडेल त्यावेळेसच तिथं दुसरं, तिसरं आणि चौथं शुक्ल ध्यान त्याला होणार. तर सूक्ष्म क्रिया अप्रतिपाती. काल आपण भगवती आराधना मधनं वाचत होतो थोडंसं, तर त्यातल्या सगळ्या शब्दांचा अर्थ सांगितला. सूक्ष्म क्रिय, सूक्ष्म अक्रिय आणि अप्रतिपाती असे शब्द आहेत त्याच्यामध्ये. काय म्हणले मी? सूक्ष्म अक्रिय आणि अप्रतिपाती. भगवती आराधना असेल तर त्याच्यामध्ये पान नंबर 839 आहे. काल आपण थोडं वाचलं होतं त्याचं प्रकरण की एकाग्र चिंता निरोधरूप ध्यान असतं. म्हणजे निश्चल ज्ञान आहे तेच ध्यान म्हणलं जातं. आणि ज्यामुळं या गुणस्थानांमध्ये ज्ञानाची निश्चलता आहे त्यामुळं तिथं तिसरं शुक्ल ध्यान तर केवळ ज्ञानींना आहे आणि ते पण ज्ञान नियमाने निश्चल आहे, त्याच्यामध्ये चंचलता नाही. या अपेक्षेने तिथं सुद्धा ध्यान म्हणलं जातं उपचाराने. त्याच्यात पुढं सांगतायत की सूक्ष्म काय योग में स्थित. हे बघायचं आहे आपल्याला अजून. सूक्ष्म काय योगामध्ये जेव्हा ते स्थित होतात केवली, जेव्हा की केवली समुद्घात कंप्लीट झाला त्याच्यानंतर योग निरोधाची प्रोसेस सुरू झाली, त्याच्यामध्ये पण बादर काय योगातून सूक्ष्म काय योग रूपाने जेव्हा परिणमन सुरू झालं त्या ठिकाणी हे तिसरं शुक्ल ध्यान असतं. कुठलं? सूक्ष्म म्हणा एकदा. सूक्ष्म क्रिया अप्रतिपाती. त्या आता सूक्ष्ममध्ये त्यांनी ते शब्द त्यांनी इथं घेतलंय अक्रियेचा खुलासा. मी वाचते 1 मिनटं. यह तीसरा शुक्ल ध्यान पूर्वोक्त वितर्क और विचार से रहित होने से अवितर्क और अविचार होता है. वाचलं होतं आपण काल. समस्त कर्मों को नष्ट किए बिना समाप्त नहीं होता इसलिए अनिवर्ती है. म्हणजे अप्रतिपाती का आहे? आता नाव नाही लिहिले मी इथं. सूक्ष्म क्रिया अप्रतिपाती असं नाव आहे ना याचं.
यामध्येच अ आलं असं समजून घ्या. मग इथं अप्रतिपाती म्हणजे अनिवर्ती म्हणायचं त्यांना, म्हणजे जे निवृत्त होत नाही, प्रतिपाती पडत नाही, असं ते अप्रतिपाती किंवा अनिवृत्ती रूप जे ध्यान आहे ते सूक्ष्म क्रिया अप्रतिपाती म्हटलं. पण याच्यात एक वाक्य असं घेतलंय ना दीपाली भाभी, समस्त कर्मों को नष्ट किए बिना समाप्त नहीं होता. हे वाक्य मला नाही लागलं, कारण तिसरं शुक्ल ध्यान तर 13व्या गुणस्थानातच आहे आणि संपूर्ण कर्मांचा नाश 14व्या गुणस्थानात होतोय. मग ते तसं का म्हटलं तेवढं नाही खुलासा झालं, तर त्याला अनिवर्ती असं म्हणलेलं आहे. इसमें प्राण अपान श्वास उच्छ्वास का प्रचार, समस्त काय योग मनोयोग वचन योग रूप हलन चलन क्रिया का व्यापार नष्ट हो जाता है, इसलिए यह अक्रिय है. अक्रिय का म्हणलं तर तिथं सगळ्या योगांचा व्यापार थांबतो किंवा नष्ट होतो, म्हणून त्याला अक्रिय म्हणलं जातं. जिथं व्यापार आहे तिथं क्रिया आहे, पण जिथं हा व्यापार थांबला नष्ट झाला त्याचा निरोध झाला त्याला अक्रिय म्हणलं जातं. मग सूक्ष्म काय योगाने परिणमन चालू आहे, पण तेवढं त्याला सोडून बाकीच्या सगळ्या योगांचं तिथं परिस्पंदन थांबलेलं आहे, म्हणून ते अक्रिय रूप आहे. पुढं सूक्ष्म काय योगाला पण नष्ट करण्याचं कार्य चाललंय आणि झालं ज्यावेळेस त्यावेळेस ते योग निरोध झाला म्हणलं जातं. शीलों के स्वामी को शीलेश कहते हैं, उसके भाव को शैलेशी भाव कहते हैं, वह है यथाख्यात चारित्र. म्हणून शैलेश नाव दिलं जातं ना. शैलेश म्हणजे जे शीलाचे ईश आहेत, स्वामी आहेत. 18,000 शील म्हणा, नाही तर 84 लाख ना, किती घेतो आपण उत्तर त्याचे? तर त्या शीलांचे स्वामी जे आहेत ते यथाख्यात चारित्रवाले शैलेश म्हणले जातात. उसके साथ होने वाले ध्यान को भी शैलेशी कहा है, उससे सब कर्मों का आश्रव रुक जाता है, अतः उसे निरुद्ध योग कहा है. म्हणजे योग निरोध जिथं होतं त्याला, जेव्हा 13वा गुणस्थान संपलं तिथं आश्रव थांबले सगळे. कारण 13व्या गुणस्थानापर्यंतच क्रियापद आश्रव आहे सांगतो आपण. 7 आणि असाता कर्मांचा आश्रव चालू आहे आणि मग नंतर आश्रव बंद आहे 13व्या गुणस्थानापर्यंत आणि मग उदय वगैरे येऊन निघून जाणार सगळे. कारण वेदनीयाचा नाश 14व्यात होतोय ना, त्यामुळं 14व्यात उदय आहे का नाही वेदनीयाचा? ओ म्यूट आहे आवाज. 14व्या मध्ये आश्रवच नाही ना, अयोगी आश्रव नाही आहे, 13व्या पर्यंत आहे. वेदनीय संपलं का 13व्या? 13व्या मध्ये एक प्रकृती, 7 असातापैकी एक जाईल प्रकृती आणि 14व्या मध्ये उरलेली जाईल. हां, म्हणजे वेदनीयाचा उदय आहे हे सांगायला लागले मी. म्हणजे पूर्वबद्ध जे कर्म आहेत त्यांचा उदय तिथं चालू आहे. वेदनीयाचा नाश 13व्यात नाही होत, 14व्यात होतो. मग ते कुठलं असेल ते एक वेदनीय असणार आणि त्याचा 13व्यात एकाचा होतो दिव्यनाश आणि 14व्यात दुसऱ्याचा होतो. तसं 13व्या मध्ये 7चा झाला तर 14व्या मध्ये असाताचा होईल आणि 13व्या मध्ये असाताचा झाला तर 14व्या मध्ये. म्हणजे मला ओव्हरऑल मला सांगायचं आहे वेदनीयाचा उदय 14व्यात आहे आणि तिथं नष्ट होतो वेदनीय. उसके साथ होने वाले ध्यान को भी शैलेशी कहा है, उससे सब कर्मों का आश्रव रुक जाता है, इसलिए निरुद्ध योग कहा है. म्हणजे जिथं योग निरोध होतो ती प्रक्रिया. इसके अनंतर कोई ध्यान नहीं होता, इससे इसे अपश्चिम कहा है, तथा यह परम शुक्ल ध्यान है. काय कळलं की हे ध्यान आहे ते याच्यानंतर ध्यान नाही आहे म्हणले. 13वे गुणस्थान जे प्राप्त झालं ह्याच्यानंतर ध्यान नाही आहे म्हणतायत. मग 14व्या गुणस्थानात ध्यान आहे की हो, विपरीत क्रिया निवर्तिनी, तर तिथं ते पण सगळं उपचाराने आहे असं सांगायचं आहे. म्हणून यालाच परम शुक्ल ध्यान असं संज्ञा आहे. शैलेशी भाव से यथाख्यात चारित्र लिया है, किंतु त्याच्यामध्ये नाही आहे बरं का, भगवती आराधना मधलं वाचतील. किंतु यथाख्यात चारित्र तो 11वें 12वें गुणस्थान में भी होता है. मग तिथं शैलेशी भाव का नाही हो असा प्रश्न विचारलाय. म्हणजे शीलाचे ईश तेच आहेत जे यथाख्यात चारित्रवाले असतात
मग 11व्या गुणस्थानापासून यथाख्यात चारित्र्य आहे, पण 13व्या गुणस्थान वरतीला का म्हणलं मग शैलेशी भाव आले? तर सांगतायत नाही, ते 11व्या 12व्या गुणस्थानवरती जीव शैलेशी नाहीत, क्योंकि शैलेशीपना तीसरे शुक्ल ध्यान की अवस्था से पहले नहीं होता. इसका कारण है कर्मों का शैलेशी आश्रव. म्हणजे काय? शीलाचे ईश ते शैलेश, जे 18,000 शीलांचे स्वामी असतात असे ते शैलेश म्हणले जातात. इसका कारण है कर्मों का आश्रव होना, म्हणजे जिथपर्यंत आश्रव चालू आहे तिथं शैलेशी भावाला प्राप्त होत नाही. काय कळलं जयश्री का? तिसरं शुक्ल ध्यान. हां, का बरं? कारण कर्मांचा आश्रव चालू आहे तोपर्यंत, आणि मग इथं योग निरोध झाला जिथं तिथं कर्मांचा आश्रव थांबला तेवढ्या अपेक्षेने, म्हणून त्यांनाच शैलेशी म्हणलं किंवा शैलेश म्हणलं. तथा तीसरे के पश्चात भी चतुर्थ शुक्ल ध्यान होता है, फिर भी तीसरे को विवक्षा भेद से अपश्चिम कहा है. म्हणजे शेवटचं म्हणलं गेलं तिसऱ्या शुक्ल ध्यानाला, कारण पुढचं सगळं ध्यान हे फार उपचाराने फार स्थूल फक्त घटवण्यासाठी सांगितलेलं आहे. त्याचं पण कथन करणार कशा रीतीने त्याला ध्यान म्हणलं ते. पहिला तिसरं ध्यान पूर्ण करू आपण, मग चौथ्या ध्यानात जाऊ. काय योग का निरोध करके अयोग केवली औदारिक तेजस और कार्बन शरीरों का नाश करता हुआ अंतिम शुक्ल ध्यान को ध्याता है. सूक्ष्म काय योग रूप आत्म परिणाम वाला संयोग केवली तीसरे शुक्ल ध्यान को ध्याता है, आणि जे अयोग केवली वाले परिणाम वाले जीव आहेत ते चतुर्थ शुक्ल ध्यानाला ध्यातात. मग आता मला तिसऱ्या शुक्ल ध्यानाबद्दल सांगायचं होतं. हे बघितलं का सगळ्यांनी? हे महत्त्वाचं होतं म्हणून मी जरा असं वाचलं इकडचं तिकडचं. पुढे या की जयश्री काकी, असं मागं बसता कसं मला. हो, ते काढा तुमची चट्या, त्यांना नको आहेत चट्या, तर ओढा चटई ओढा ती. कोणाला? बर. कर्णाने योग असं पण म्हणेल, जिथपर्यंत आश्रव आहे तिथपर्यंत, म्हणून त्यांनी कर्णानियोगवाल्यांनी 14व्या गुणस्थानवरतीला शैलेश म्हणलंय, आणि ह्यांनी आता इथं भगवती आराधनामध्ये त्यांनी 13व्या गुणस्थानवरतीला शैलेश म्हणलंय. ठीक आहे, मला काय सांगायचं होतं की कार्तिकेय अनुप्रेक्षामध्ये त्यांनी चांगलं प्रकरण घेतलंय. तुमच्याकडं आता कार्तिकेय अनुप्रेक्षा नाही आहे. म्हणजे स्पेशली पुस्तक घेऊन बघा, हे त्याच्याशिवाय कळणार नाही. म्हणजे आता ऐकला तर ऐका, पण जेव्हा वाचतो ना आपण अजून थोडा चांगला खुलासा होतो त्याच्या निमित्तात. म्हणून आता खूप डिटेल आहे हे, मी आपलं कटछाट करून तुम्हाला जेवढं समजलं असं काय तेवढं सांगेन, म्हणजे मला जेवढं समजलं तेवढं सांगेन. पान नंबर आकाशची प्रत असेल तर 380 आहे, 484 गाथा आहे कशातली? कार्तिकेय अनुप्रेक्षामधली. त्याच्यामध्ये त्यांनी नाही आहे, इथं नाही आहे. सातवें गुणस्थान तक तो धर्म ध्यान होता है, उसके पश्चात 2 श्रेणियाँ प्रारंभ होती है, एक उपशम श्रेणी और एक शपक श्रेणी. उपशम श्रेणी में मोहनीय कर्म का उपशम किया जाता है. ते उपशम कसं असतं त्याचं सगळं त्यांनी डिटेल वर्णन घेतलंय. ते कुठल्या
प्रकृतींचं करत जातो वगैरे हे सगळं त्यांनी खूप डिटेल घेतलं आहे. मी शेवटचं तेवढं वाचते, ज्यावेळेस तो योग निरोध करणार आहे हा जीव 13व्या गुणस्थानवरती. शुक्ल ध्यान प्रारंभ केलं 8व्या गुणस्थानामध्ये, मग तो उपशम तर करेल, क्षय तर करेल. ते करत जेव्हा वर चढतो त्याच्यानंतरची प्रोसेस सांगतात. अपने शुद्ध आत्मद्रव्य में अथवा निर्विकार आत्म सुखानुभूति रूप पर्याय में अथवा उपाधि रहित स्वसंवेदन गुण में प्रवृत्त हुआ और स्वसंवेदन लक्षण रूप भाव श्रुत के बल से जिसका नाम वितर्क है स्थिर हुआ. जो ध्यान विचार से रहित होता है उसे एकत्व वितर्क अविचार कहते हैं. इसी ध्यान से केवल ज्ञान की उत्पत्ति होती है. किसी एक योग वाले मुनि के पृथक्त्व रहित विचार रहित किंतु वितर्क सहित, कुठलं ध्यान आहे सांगा? हाँ सहित अत्यंत निर्मल एकत्व वितर्क नामक ध्यान शुक्ल ध्यान होता है. जिस ध्यान में योगी बिना किसी खेद के एक योग से एक द्रव्य का अथवा एक अणु का अथवा एक पर्याय का चिंतन करता है उसको एकत्व वितर्क शुक्ल ध्यान कहते हैं. काय कळलं? एकच विषय आहे, एकच योग आहे आणि श्रुत ज्ञान आहे. इस अत्यंत निर्मल एकत्व वितर्क शुक्ल ध्यान रूपी अग्नि के प्रकट होने पर ध्यानी के घातिया कर्म क्षण मात्र में विलीन हो जाते हैं. म्हणजे केवल ज्ञानाला प्राप्त झाला. इस प्रकार 12व्या गुणस्थानाचं शेवटचा समय आणि मग तिथून तो केवल ज्ञानाला प्राप्त झाला. केवल ज्ञानी संयोगी जिन सूक्ष्म काय योग में स्थित होकर जो ध्यान करते हैं वह सूक्ष्म क्रिय नामक तीसरा शुक्ल ध्यान है. 8 महाप्रातिहार्य 34 अतिशय और समोशरण आदि विभूति से शोभित तथा परम औदारिक शरीर में स्थित तीर्थंकर देव अथवा अपने योग्य गंधकुटी आदि विभूति से शोभित सामान्य केवली अधिक से अधिक किती काळ राहणार 13व्या गुणस्थानात? अधिक से अधिक किती कमी किती जास्त? एक पूर्वकोटी. हां काही कमी एक पूर्वकोटी. अंतर्मुहूर्त. हां 8 वर्ष आणि काही अंतर्मुहूर्त सगळं घ्यायचं ना त्याच्यामध्ये. त्यामुळे एवढं ते सगळं कुचमध्ये घालायचं, कारण पूर्वकोटी म्हणजे खूप मोठा काळ आहे. काही कमी एक पूर्वकोटि काल तक विहार करते हैं. जब उनकी आयु अंतर्मुहूर्त शेष रह जाती है तब वे सूक्ष्म क्रिया प्रतिपाती नामक तीसरे शुक्ल ध्यान को ध्याते हैं. ह्याच्यात थोडंसं डिफरन्स करून सांगितलं त्यांनी की कोण कोण अंतर्मुहूर्त शेवटचा राहिला, 13व्या गुणस्थानाचा शेवटचा अंतर्मुहूर्त राहिला तर सूक्ष्म क्रिया प्रतिपाती ध्यान करतो. म्हणजे एक पूर्वकोटीचा काळ गेला नाही की, दाखवलं होतं काल दाखवलं होतं ना ते करून आपण 13व्या गुणस्थानामध्ये. नाही तर शेवटी जेव्हा त्या गुणस्थानाचा अंतर्मुहूर्त काळ राहिला त्यावेळेस तिथं तो हे तिसरं शुक्ल ध्यान करतो. जबकि त्यांची आयु अंतर्मुहूर्त राहते ते पण घेतलेत पुढे घेतलेत त्यांची. 13व्या गुणस्थानाचा काळ म्हणजे आता तो अंतर्मुहूर्त आणि पुढचा 14व्या गुणस्थानाचा अंतर्मुहूर्त काळ म्हणजे सगळी मिळून अंतर्मुहूर्त. आयु जेव्हा त्यांची अंतर्मुहूर्त शेष राहिली त्यावेळेस हे तिसरं शुक्ल ध्यान होतं. 13व्या गुणस्थानाचं असं नाही, तिथं पण अंतर्मुहूर्त घेतलं आहे आणि परत पुढचं 14व्या गुणस्थानाचं पण अंतर्मुहूर्त काळ. समजते ना? का लय पटपट व्हायला मावशी समजते म्हणा. इसके लिए पहले वह बादर काय योग में स्थित होकर, आता जरासं उलटं जागा राहावा. आतापर्यंत सोपं सोपं होतं, आता घुसलोय आत योगात. तर पहिला मला सांगा योग म्हणजे काय? हे पुसू का मी? मावशी पुसू का? असं का बरं? त्यांच्यासाठी एक वही द्या म्हटलं तुम्हाला मी. हे महत्त्वाचं घेतलं होतं की जयश्री काकी सांगा बघू काय काय शुक्ल ध्यानाची पात्रता. योग म्हणजे काय सांगा? नाही बादरमधनं सूक्ष्ममध्ये कसं जाणार हे नेणार आहेत अजून तुम्हाला. थांबा. हो तो तिथं काय करतोय हे सांगणार. आता कुठं होतंय हे सांगितलं फक्त, आता कसं करतोय ते सांगतायत. मग योग म्हणजे काय घेतलं हो? योग मन वचन कायेच्या निमित्ताने जे आत्म्याचे परिस्पंदन होतं त्याला योग. तर त्या योगाचे 2 भेद करतो आपण, द्रव्ययोग आणि भावयोग. पण फक्त योग म्हणजे काय घेतलं होतं? क्रिया, एक परिस्पंदन रूप जी क्रिया चालू आहे ना त्याला योग म्हटलं होतं. त्यांनी चांगली व्याख्या घेतली होती कशात, काल आपण वाचली होती.
बरं असू दे. तर त्याच्यामध्ये योगाचे 2 भेद केले, द्रव्ययोग आणि भावयोग. द्रव्ययोग म्हणजे भावयोग म्हणजे नाही बरोबर आहे की तिघांच्या ठिकाणी असणारं आत्मपरदेशाचं परिस्पंदन हे द्रव्ययोग झालं. आणि भावयोग म्हणजे काय हो? आत्म्याची शक्ती. हा, कशाची आत्म्याची शक्ती, कसली शक्ती? कर्मांना ग्रहण करणे. हा, कर्मांचं आश्रय होण्यामध्ये निमित्त कसं घेतलंय ऐका. गोमट सारमध्ये त्याची व्याख्या घेतली आहे. जो मनो वचन काय वर्गणा का अवलंबन रखता है, ऐसे संसारी जीव की जो समस्त प्रदेशों में रहने वाली कर्मों के ग्रहण करने में कारणभूत शक्ती है. म्हणजे कर्मांना ग्रहण करण्यामध्ये कारण असणारी ती शक्ती, त्याला म्हणलं भावयोग. आणि त्याच्या निमित्त जे परिस्पंदन चालणार आहे तिन्ही योगामध्ये त्याला म्हणलं द्रव्ययोग. असं दोन्ही आता समजून घ्या. शक्ती आहे तोपर्यंत परिस्पंदन आहे आणि त्या शक्तीला रोखायचं कार्य चाललंय, ह्यालाच म्हणलं योग निरोध. जो मनोवचन काय वर्गणा का अवलंबन रखता है, ऐसे संसारी जीव की जो समस्त प्रदेशों में रहने वाली कर्मों के ग्रहण करने में कारणभूत शक्ती है, उसे भाव योग कहते हैं. कर्मांना ग्रहण करण्याची शक्ती जी आहे त्याला म्हणलं भावयोग. आणि त्यावेळीस जे काय जीव प्रदेशांचं परिस्पंदन चालतं त्याला म्हणलं द्रव्ययोग. हे कशासाठी शिकायचं आहे? आपल्याला योग निरोध करायचं आहे. त्यांनी करतायत ते बघायचं नाही आहे, आपल्याला पण करायचं आहे म्हणून आपण शिकतोय. होत जातो. हा, करायचं कायच नाही त्याच्यामध्ये. उपयोग आत लावला की तुटणार तो योग. बाहेरून तोडायला गेला तर उलट नाही तुटत. मला नाही जायचं कुठं, विचार करायचं नाही, काय हालचाल करायची नाही. तोडायला गेलात तर उलट नाही तुटणार. पण हां, म्हणून उलट कुठं जायचं स्मृतिका की आत गेलाय का माझ्याबरोबर हवा आता नंतर आत जावा. तर हे द्रव्ययोग आणि भावयोग झाले. तर माझा कालचा प्रश्न काय होता दीपाली भाभी? आता ह्याच्यामध्ये बादर आणि सूक्ष्म योग कशामध्ये घ्यायचं असं त्यांनी भेद घेतलेत ना आता पुढं, की बादर योगाला सूक्ष्म योग रूपाने परिणमित करतो आणि मग त्या सूक्ष्म योगाचा सुद्धा नाश करतो, तिथे योग निरोध झाला. मग आता ते बादर आणि सूक्ष्म कशात घालायचं? का बरं? कारण इथे अजून आश्रव त्यांचा आहे ना, इथे अजून ध्यान होतंय. तो पण 13व्या अंतमध्ये पण आश्रव धरायचा आहे त्यांचा. आहेच की 13व्या तर मग तास ते कर्मग्रहण करण्याची शक्ती म्हणजे ते भावयोग पण आलं असते की ना. आहेच ना, भावयोग आहेच 13व्यात. हा, म्हणून हा हे एक सांगायचं आणि होतं मला. द्रव्ययोग मध्ये बरं बोला. माझ्या द्रव्ययोग मध्ये हा बोला, पण तुम्हीच बोला. नाही बोला, मी ऐकते. बादर योग ह्याला म्हणायचं नाही. द्रव्ययोग म्हणजे बादर योग नाही. भावयोगामध्येच बादर आणि सूक्ष्म असा भेद घेणार, कारण द्रव्ययोगाचं भावयोग रूपाने परिणमन होत नसतं. बादर योगाला सूक्ष्म योग रूपाने परिणमित करणार आहे तो, आणि सूक्ष्म योगाचा नाश करणार आहे. मग त्यामुळं भावयोगाचेच हे प्रकार असणार. संगीता काकी काय म्हणताय? म्हणजे असं कुठं आलं नाही उल्लेख, फक्त बादर आणि सूक्ष्म एवढ्या रूपानेच उल्लेख येतो सगळा. मग ते भावयोगामध्येच घ्यायला पाहिजे असं त्या सगळ्या विश्लेषणावरनं आम्ही लावलेलं तर्क आहे बरं का. कारण द्रव्ययोगाला आपण काय निरोध करत नाही किंवा त्याची शक्ती क्षीण करत नाही आहे.
शक्ती क्षीण करण्याचं कार्य इथं आहे. त्यामुळं बादर योगाची शक्ती कमी करून तो जीव सूक्ष्म योग रूपाने परिणमित होतो आणि मग नंतर सूक्ष्म योगाला सुद्धा नष्ट करतो. बरं, थोडंसं वाचून मग आपण खुलासा बघू परत पाहिलं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आहेत. ज्ञानार्णव वाचत होते ना मी. हे सॉरी काय ज्ञानार्णवमध्ये पण चांगलं घेतलं त्यांनी, पण पहिला कार्तिक अनुप्रेक्षा वाचते. इसके लिए वेळ संपत आली. जेव्हा आयु अंतर्मुहूर्त शेष राहते त्यावेळीच 13व्या गुणस्थानवरती जीव सूक्ष्म क्रिया अप्रतिपाती नावाचं ध्यान करतो असं सांगितलं. इसके लिए पहले वह बादर काय योग में स्थित होकर बादर वचन योग बादर मनोयोग को सूक्ष्म करते हैं. आता याच्यासाठी आम्ही जेव्हा क्षपणासार वाचलो ना त्यावेळेस थोडंसं समजण्याच्या भाषेमध्ये असं करून घेतलं होतं. आता हे दोन्ही असे भेद केलेत ना, तर त्याच्यामध्ये हे 3 योग आहेत. कुठले? मनोयोग, वचन योग आणि काय योग. आणि या सगळ्यामध्ये व्याप्त असणारी ही एकच शक्ती आहे. एकच शक्ती आहे. ते अशी घेऊ नका. म्हणजे आता तुम्ही म्हणताना म्हणणार की मनोयोगाची शक्ती, वचन योगाची, पण आहे ती शक्ती एकच रूप आहे ना. जेव्हा कार्य करतो त्यावेळेस तिथं त्या योगानुसार गेली अशी म्हणली गेली, त्यानुसार परिणमन झालं. पण शक्ती आहे ती जीवाची एक रूप असते. त्यामुळे तिन्ही योगामध्ये व्याप्त असणारी जीवाची शक्ती ह्याला म्हणायचं भाव योग. मग मी काल सांगितलं होतं थोडंसं डिफरन्स काय. 12व्या गुणस्थानापर्यंत द्रव्य मन आणि भाव मन आहे, पण 13व्या गुणस्थानामध्ये द्रव्य योग आणि भाव योग आहे, भाव मन नाही. काय कळलं? 12व्या गुणस्थानापर्यंत द्रव्य मन आणि भाव मन आहे, परंतु 13व्या गुणस्थानामध्ये द्रव्य योग आणि भाव योग आहे. मग काय नाही? भाव मन नाही का? कारण भाव मन म्हणजे क्षम ज्ञान आहे, त्यामुळं तिथं ते नसतं. मग भाव मन नाही आहे, पण भाव मनोयोग आहे. हे मला डिफरन्स सांगायचं आहे तुम्हाला. कळलंय का काय म्हणायचं आहे? भाव मन म्हणजे क्षयक्षमिक ज्ञान 13व्या गुणस्थानामध्ये नाही, पण भाव मनोयोग आहे. आता हे जर तुम्ही डिफरंट करून केलं तर योग आहे, पण भाव मन रूप नाही. जे काय ज्ञान आवरण रूप ज्ञान आहे ते नाही. मग जेव्हा आता हा जीव काय करतोय, या शक्तीला क्षीण करण्याचं कार्य करतोय ना, तर त्यावेळेस काय सांगतायत? सामान्य रूपाने मन वचन कायाचे चेष्टेने उत्पन्न कर्मांना ग्रहण करण्यामध्ये कारणभूत शक्ती स्वरूप जीव प्रदेशांच्या परिस्पंदनाला योग म्हणतात. मग त्या योगाला निरोध करण्याचं कार्य म्हणजेच योग निरोध. मग प्रथम भाव मनोयोगाची शक्ती कृश करतो, नंतर भाव वचन योगाची शक्ती कृश करतो, नंतर भाव काय योगाची शक्ती कृश करतो. आहे कुठला योग त्याच्याकडे आत्ता 13व्या गुणस्थानामध्ये? 13व्या गुणस्थानात कुठला योग आहे? सगळे 3 योगापैकी कुठला योग आहे? फक्त काय योग आहे. बाकी सगळं. आता इथं ती शक्ती म्हणत असताना एक रूप आहे, ठीक आहे. काय योग चालू आहे, तर त्या काय योगाने ज्याच्यात आहे त्याच्याद्वारे अन्यांची शक्ती नष्ट करतो. मग त्यामुळे इथं ह्यांचे भेद करा. आता हे द्रव्य म्हणू नका, फक्त हे याच्या अपेक्षेने सांगते. ह्याचे 2 भेद काय केले? बादर आणि सूक्ष्म. तसंच सगळ्याचे केले 2 भेद. मग आता हा जीव बादर काय योगामध्ये स्थित आहे जेव्हा 13व्या गुणस्थानामध्ये आहे त्यावेळेस. मग त्या बादर काय योगात स्थित राहून हा जीव पहिल्यांदा या दोन्ही योगांचा नाश करतो. कुठल्या? बादर मनोयोग आणि बादर वचन योगाला सूक्ष्म रूपाने परिणमित करतो. म्हणजे बादर काय योग नष्ट झाला आणि हे दोन्ही काय झाले? सूक्ष्म झाले. मग ह्याच्याजवळ अजून हे दोन्ही अजून श्वासोश्वास पण आहे, त्याला पण कृश करतो, त्याची पण शक्ती, ते बघू नंतर. तर बादर काय योगात स्थित राहून बादर मनोयोग आणि बादर वचन योगाला सूक्ष्म रूपाने परिणमित करतो. पुन्हा याच्यामध्ये स्थित राहतो आणि या शक्तीला कृश करून सूक्ष्म करतो.
मग याच्यात स्थित राहून या दोघांचा निरोध करतो, मनोयोग आणि वचनयोगाचा. सूक्ष्म मनोयोग वचनयोग जे राहिलं होतं ना, त्यांची शक्ती कृश करतो, ह्यांना नष्ट करतो पूर्ण सूक्ष्म काय योगामध्ये स्थित राहू. आणि मग जेव्हा ही कंडिशन प्राप्त झाली आहे ना, इथं तिसरं शुक्ल ध्यान असतं. म्हणजे हां, ही योग निरोधची क्रिया होती, पण जेव्हा हा जीव सूक्ष्म काय योगामध्ये स्थित राहतो ना, त्यावेळेस तिथं अंतर्मुहूर्त काळपर्यंत ते ध्यान असतं, तिसरं शुक्ल ध्यान. हां, ते सुरू झालं ती प्रोसेस तिथं. पण म्हणजे जेव्हा सूक्ष्म काय योगामध्ये राहतो त्यावेळेस त्याला अंतर्मुहूर्त काळ शेष राहिला आहे. ही पण प्रोसेस होती कुठं, कधी, हां, जेव्हा हा जीव केवली समुद्घात करून आला, झाल्यानंतर योग निरोधाची प्रोसेस सुरू झाली. आणि मग हे प्रोसेसिंग होत असताना शेवटी या स्टेपमध्ये आल्यानंतर त्याला तिसरं शुक्ल ध्यान होतं. केवली समुद्रात नंतर त्याला 2 मनयोग आणि 2 वचनयोग आणि 1 कायोग आहेत असं करायचे ना, 5 योग आहेत की अजून योग सगळे आहेत. केवली समुद्घातानंतर योग आहेत, मग योग निरोधाची क्रिया सुरू झाली तिथं. 4 पैकी 2 आहेत, कारण 12वी पर्यंत होतं ते असत्य आणि उभयत गेले. हां, ते ठीक आहे की कुठले कुठले आहेत असं नाही सांगितलं, पण जे आहेत त्याच्यामध्ये स्थित राहून तो अन्यांना नाश करतो. मग ती प्रोसेस होती केवली समुद्घाताच्या नंतर, तिथंच ते योग निरोध म्हटलं जातं. उद्या अजून आपण डिटेल बघू, त्याच्यावर वाचायचं राहिलं, वाचलं ना एकदा ते, त्यातनं टॉपिक चांगला कळेल. बादर गेलं की योगाद्वारे असं नाही म्हणायचं, त्याच्यामध्ये स्थित राहून असं शब्द वापरला जाणार. मग या बादर काय योगाला नष्ट करतो आणि सूक्ष्म रूपाने करतो. घेऊ आपण उद्या, पूर्ण वाचून काढते मी, म्हणजे चांगलं कळेल. बादर काय योगाद्वारे बादर मन आणि बादर वचन सूक्ष्म करून आणि परत प्रश्नचिन्ह आहेत. जेवढं ऐकणार ना, मी पण पहिलं ऐकलं, मला लई कळालं असं नाही. मी दुसऱ्या 4 जणांना घेऊन बसून त्याला काय म्हणायचं पडवून घेतलं त्यांच्याकडनं, पण तरी सुद्धा असं लई कळालं असं नाही. हां, म्हणून उद्या येताना कार्तिकेय परीक्षा घेऊन या, मोठं घेऊन या, मला माहीत नाही. ओम जाणा सर्व योगांच्या अतीत निर्योग स्वभाव जाणा. योग निरोध करणे हा माझा स्वभाव नाही, मी तर योगरहित आहे, अयोगी आहे. मन वचन कायने सर्वथा रहितच आहे, बस जाननहार आहे. ज्ञाता स्वरूपोऽहम् अयोगी स्वरूपोऽहम्. ओम विसर्ज. हे कळलं की बादरमधनं सूक्ष्म जातो वगैरे, पण त्यातनं भावभासना कशी करायची हे काढायचं आहे अजून त्यातनं, बरं का. हे कर्णानुयोग नाही दाखवत, म्हणजे करतोय काय तो जीव, बादरला सूक्ष्म करतोय म्हणजे काय चाललंय काय त्याचं. हो ना, पण काय होतं काय ते बादरचं सूक्ष्म होतं म्हणजे, बादर म्हणजे आता असं म्हणायचं आहे का की जास्त बादर म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म म्हणजे कमी असं. त्यांनी सांगितलं जसा सुता त्याला पाय बारीक करायचं लागला
कर्म निघून चाललेत हे ठीक आहे की, पण बादर काय योगाला, बादर मनोयोगाला सूक्ष्म मनोयोग रूप करतो म्हणजे शक्तीला क्षीण करतोय ना. मग ती शक्ती काय झाली? मग असं म्हणायला लागेल की जोपर्यंत तो या बादर योगात स्थित असतो ना, तोपर्यंत त्याची अंतरंग शक्ती इतकी होती की अधिक कर्मांचा आश्रव चालू होता. आता ती शक्ती कमी झाली आहे, त्यामुळं आश्रव उलट म्हणा, शक्ती जशी क्षीण करत चाललंय तसं तसं ते आश्रव कमी होत चाललंय. कर्मांची नाही हो, जीवाची. बादर कर्मांमध्ये शक्ती नाही हो, जीवामध्ये शक्ती. जीवाची जी शक्ती आहे त्यालाच भावयोग म्हणलं. मग ही बादर आणि सूक्ष्म रूप होती ना, मग बादर असताना अधिक कर्मांचा आश्रव होत होता आणि मग ती सूक्ष्म केली म्हणजे तो आश्रव कमी झाला. मग आता कर्म कमी यायला लागले असं म्हणायचं. हां तिथं कंपन सांगितलं ना, आत्मप्रदेशाचं कंपन आहे ना, त्याचा स्पीड कमी झाला कर्माला ग्रहण करण्याचा. का बरं? कारण जीवाची शक्ती कमी झाली म्हणून परिस्पंदन कमी झालं. वाढली म्हणूनच शक्ती विशुद्धी वाढली असं म्हणणं आहे. अध्यात्म भाषा अंगप्रविष्ट कथन आहे ते. की तिकडं ते आश्रवाला ग्रहण करण्याची शक्ती क्षीण झाली आणि ती क्षीण झाली, त्याला त्या शक्तीलाच बादर आणि सूक्ष्म. बादर आणि सूक्ष्म असं काय नाही, जीवाची ती शक्ती आहे.